14 सप्टेंबर रोजी गिरडा घाटात भर दिवसा दुपारी 2 बिबट्यांनी चक्क रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी धुमाकूळ घालून प्रवाशांची दमछाक केली आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनांवरती प्रवास करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा, अन्यथा स्वतःचा जीव गमवावा लागू शकतो, याची दखल प्रवाशांनी घेणे आवश्यक आहे। काही दिवसांपूर्वी याच गिरडा परिसरात एका शेतकऱ्यावर अचानकपणे हल्ला चढवत त्या शेतकऱ्याला बिबट्याने क्रूरतेने ठार केले होते। त्या घटनेने पूर्ण परिसरात बिबट्याची दहशत निर्माण केली होती। परंतु बुलढाणा वन परिक्षेत्र वन विभागाने पिंजरे लावून 2 ते 3 बिबट्यांना पकडून जेरबंद करून घेऊन गेले। त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला। मात्र परत 2 बिबटे वेगवेगळ्या ठिकाणी वाहनधारकांना आढळून आल्यामुळे पूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही दिवसांपूर्वी एक बिबट तिच्या पिलांना घेऊन जात असताना गिरडा घाट रोडवर आढळून आली। काही प्रवासी 4चाकी वाहनातून गिरडा घाटामधून प्रवास करत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। कारण हे बिबटे घाटातील रस्त्याच्या कडेला निवांत शिकार करण्यासाठी मनुष्य असो किंवा इतर प्राणी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून ठार करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसतात। ते कुणालाही घाबरत नसल्याचे वाहनधारकांकडून सांगण्यात आले। हे बिबटे रोडवर पूर्णपणे मोकाट हिंडत आहेत, परंतु हा सर्वांसाठी मुख्य आणि सोयीचा रस्ता असल्यामुळे याच मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। मात्र हे बिबटे सर्रासपणे रोडवर आढळून येत असल्यामुळे पुन्हा एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्याचे संकेत दिसून येत आहे। त्यामुळे घाटातून प्रवास करताना वाहनधारकांनी स्वतःची काळजी घेऊनच प्रवास करावा। तसेच या सर्व बिबट्यांचा आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अजिंठा वन विभागाने आणि बुलढाणा वन विभागाने लवकरात लवकर करावा। तसेच गिरडा घाटात रस्त्याच्या बाजूने तार कंपाऊंड किंवा सुरक्षा भिंत घालावी, ज्यामुळे जंगली हिंसक वन्य प्राण्यांपासून होणारे हल्ले टळतील, अशी या परिसरातील वाहनधारक प्रवासी नागरिकांची मागणी आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।